तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो 16 जानेवारीला एक भव्य असं मैदान आहे. त्या मैदानाचं प्रथम क्रमांक हे 5 लाख रुपये असणार आहे आणि भव्य असं मैदान भरणार आहे म्हणजे वडगाव हवेली या ठिकाणी. या मैदानातील संपूर्ण टॉप पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा जो जोड आत्तापर्यंत कधीच पळला नाही परंतु या मैदानात एकत्र येणार आहे, तो जोड म्हणजे हरण्या आणि रायफल. मित्रांनो 301 हरण्या आणि रायफल शिरसोडीकरांची रायफल हे आपल्याला वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसते. मित्रांनो हे दोन्ही बैल टॉपचे आहेत परंतु कधी एकत्र आले नाहीत, परंतु आपल्याला 16 तारखेला नक्की 100% एकत्र दिसते. त्याच्यानंतर मित्रांनो गजा 4x4. मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेला असा हा गजा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार. मित्रांनो अवश्य गजा 16 तारखेला पळणार आहे आणि त्याचा पहिरा असणार आहे कबाली 4x4. मित्रांनो दोन्ही 4x4 बैल आपल्याला 16 तारखेच्या मैदानामध्ये नक्की पळताना दिसते. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सातारा जिल्ह्याची मुलुक मैदानी तो म्हणजे बलमाचा पैरा असणार आहे लक्ष्मणराव. मित्रांनो दोन्ही बैल आधीवर पळलेले आहेत, परंतु मित्रांनो काल आपण पाहिलंच की लक्ष्मणरावचं स्पीड बक्कासूरसोबत खूप टॉप गाडी पळली. मित्रांनो त्याच प्रकारे बलमा आणि लक्ष्मणराव हे 16 तारखेला आपल्याला नक्की पळताना दिसते. त्यानंतर मित्रांनो त्या दिवशी झालेल्या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये 1 नंबर केलेला जोड पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. तो जोड म्हणजे घरणीकरांचा राजा आणि सुभाषतात्या मांगडे निसर्ग गार्डन कत्रेजकरांचं सुंदर. मित्रांनो सुंदर आणि राजा त्या दिवशी आपण पहिला अंधार पडलेला होता, परंतु त्या अंधारामध्ये सुद्धा त्यांनी 1 नंबर करून दाखवलं. बऱ्याच टॉपच्या गाड्या होत्या त्यांना मार दिला. मित्रांनो हा जोड आपल्याला 16 तारखेला 100% एकत्र दिसेल. त्यानंतर मित्रांनो त्या दिवशी म्हणजे काल परवा दिवशी झालेलं मैदान पुणे जिल्हा केसरी. मित्रांनो त्या मैदानामध्ये 1 नंबर केलेला जोड सर्जा आणि पिस्टन. मित्रांनो ह्यांची शक्यता कमी आहे परंतु मित्रांनो जोड चांगला पळतोय, त्यामुळे मित्रांनो हा पायरा फिक्स नाही, परंतु मित्रांनो असं वाटतंय की हा जोड 100% या मैदानामध्ये पळेल सर्जा आणि पिस्टन. त्याच्यानंतर मित्रांनो जी 2 बैल आपल्या वेगाच्या वरती संपूर्ण महाराष्ट्र गाजवत आहेत व गाजून बसलेत आणि खरं सांगायचं गेलं तर एक बिनजोडचा बादशाह आणि एक रुस्तुम हिंद केसरी. तर मित्रांनो आता 100% सगळ्यांना वाटलं असणार की मथुर आणि बक्कासूर. मित्रांनो त्यातला एक बैल बरोबर आहे पण एक चुकीचा आहे. मित्रांनो मथुर तर 100% आहे आणि मथुरसोबत जो आहे तो आहे मैब्या. मित्रांनो दोन्ही सुद्धा टॉपची बैल, दोघांचाही तगडा फॅन बेस, पण हे नक्की 16 तारखेला पळणार आहेत. आणि सांगायचं कारण हे की ही दोन्ही बैल दिसायला सेम दिसतात, त्यामुळे आपल्याला 16 तारखेला 100% एकत्र येणार आहेत. मित्रांनो ह्या आधी ते कधीच एकत्र आले नव्हते परंतु या मैदानामध्ये ते 100% पळणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो सर्वांची आवडती जोडी, लाडकी जोडी आपण म्हणूया. मित्रांनो सर्वांचा आवडता बैल सबसेकातील बक्कासूर पाटील. मित्रांनो बक्कासूरचा पैरा हा सगळ्यांनाच जाणून घेणं आवश्यक असतं, कारण मित्रांनो बक्कासूरचा फॅन बेस बहुत तगडा आहे. मित्रांनो बक्कासूरचा पैरा असणार आहे गोटकरांचा सर्जा. मित्रांनो बऱ्याच मैदानामध्ये हा जोड एकत्र आलेला आहे आणि प्रथम क्रमांक जास्त पटकवलेला आहे, त्यामुळे मित्रांनो हा जोड पुन्हा एकदा एकत्र येणार आहे आणि पुन्हा एकदा धमाका उडणारच आहे. त्यासाठी मित्रांनो
बक्कसरसाठी एक छान कमेंट नक्की करा. धन्यवाद.